नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिजवडी येथील महादेव कोंडीबा भोसले यांच्याकडे आलेलो आहोत. खरं तर त्यांना MK भाऊ म्हणून सर्वजण ओळखत असतात. नमस्कार भाऊ. नमस्ते. भाऊ, खरं तर पहिलाच प्रश्न आहे की जे आपल्या दहिवडी नगरी साहित्य संमेलन झालं आणि त्या संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक असं तुमच्या नावापुढे आलेलं होतं. खरं तर तुम्ही वेगळ्या क्षेत्रात प्रवास केलेला आहे, पण ज्यावेळेला आम्हाला हा प्रश्न पडला की ज्येष्ठ साहित्यिक म्हणून नाव आलं, त्यावेळेला ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ज्यावेळी तुम्ही त्या व्यासपीठावर बसला होता, तर काय मनात पहिल्यांदा तुमच्या भावना आल्या? खरं तर मी साहित्यिक म्हणून मी ज्या वेळेला 2016 साली एसटीतून निवृत्त झालो, त्यावेळेला माझ्या जीवनातील प्रवास लिहावा, त्यावेळेला मी एक MK आणि ST एक संघर्षमय प्रवास हे एक पुस्तक प्रकाशित केलं. आणि ते पुस्तक प्रकाशित करताना माजी आमदार जयप्रकाश छाजेड हे त्या कार्यक्रमाला माझ्या उपस्थित राहिलेले होते आणि ते पुस्तक सर्वांना आवडलं. आणि त्यानंतर मला अनेक लोकांनी सांगितलं की तुमच्याकडे साहित्यिकाचं जे गुण आहेत ते तुमच्याकडे आहेत आणि ते गुण तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावेत, या दृष्टीने आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळाली. आणि त्यानंतर मी थांबलो नाही. त्याच्यानंतर मी आडाण्याचा न्याय हे कथासंग्रह लिहिला आणि त्यानंतर तोही कथासंग्रह अनेक लोकांना आवडला आणि मला प्रतिक्रिया आल्या. त्याच्यानंतर मी तिसरा कथासंग्रह प्रसिद्ध केला आणि त्या कथासंग्रहाचं नाव होतं खाल्ली लाच कुटुंब खल्लास. जी लोक जी आज शेतकरी शेतमजूर यांच्याकडून जी किरकोळ 1000, 2000, 500, 500 म्हणजे ज्याला लाख रुपये पगार आहे असा माणूस सुद्धा माझा 500 रुपये किंवा 200 रुपये कमावणाऱ्या मजुराकडून लाच घेतो. त्यावेळेला मला ती अत्यंत वेदना होतात. खरं तर ही मंडळी जी एवढा मोठा शासनाने पगार दिला असताना सुद्धा गोरगरिबाचं शोषण करतात. म्हणून मी हा एक कथासंग्रह लिहिला आणि 3 कथासंग्रह लिहिल्यानंतर, म्हणजे 1 कादंबरी आणि 2 कथासंग्रह लिहिल्यानंतर लोकांच्यातून मला एवढा प्रतिसाद मिळाला की ठीक आहे, तुम्ही ही तुमची साहित्यिक सेवा अखंडपणे चालू ठेवा, असं लोकांच्याकडून मला प्रोत्साहन मिळालं. आणि त्या प्रोत्साहनाचं मला 2 पुरस्कार मिळालेत आणि हे पुरस्कार मिळाल्यामुळेच मला जी परवा या ठिकाणी दहिवडीमध्ये साहित्य संमेलन झालं, तिथे एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून मला त्या ठिकाणी मान मिळाला. मी खरं तर मला ज्यांनी हा मान दिला त्यांचे मी शतशः आभार मानतो. धन्यवाद भाऊ. खरं तर मी तुम्हाला प्रश्न केलेला होता की तुम्ही आईवरच का लिहिलं, वडिलांच्यावर का पुस्तक लिहिलं नाही? आईवर लिहिण्याचं कारण काय होतं? म्हणजे सर, मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा. माझे आई वडील दोन्ही अशिक्षित आणि अशिक्षित असताना मी 11वी पास झाल्यानंतर नोकरीला लागलो. आणि त्यापूर्वीची जर माझी परिस्थिती बघितली तर मी इयत्ता 8वीत असताना म्हणजे हमाली जो प्रकार आहे तो हमाली केली. मी कांद्याची पोती वाहिलेली आहे आणि अत्यंत गरीब होती. आषाढ श्रावण महिन्यात खायला धान्य नसायचं आणि माझी आई कुठला तरी असे बाजरी हुलगं असं गोळा करून आम्ही 5 भावंड आणि 2 बहिणी यांना जगवायचं काम माझ्या आईने केलं. आणि त्यामुळं आईनं दुसरं काय केलं नसलं तरी आम्हाला जगवलं आणि प्रेरणा दिली. आणि यापुढं तुम्ही आयुष्यात मोठं व्हा. आई कायम म्हणायची, गरिबी कोणाच्याच घरात कायम घर करून राहत नाहीत. हे अशिक्षित असून सुद्धा तिनं जी हे वाक्य वापरलं, विचार दिले की माझ्या डोक्यात कायम भिडलं आणि मी त्या दृष्टीने वाटचाल करत गेलो. मी 11वी पास झालो आणि 11वी पास झाल्यानंतर आदरणीय बुवासाहेब माने गोंदवल्याचे त्यांनी मला कुस्तीचा छंद होता आणि मी वारवडमध्ये एक कुस्ती केली, यात्रा मोठी भरते आपली. मोठी यात्रा भरते
आणि त्या यात्रेत मी छानपैकी कुस्ती केली आणि ती सगळ्यांनी मला त्या कुस्तीत डोक्यावर घेतलं आणि त्या कुस्ती फडात आदरणीय बुवासाहेब माने, यशवंतराव कृष्णराव माने गोंदवलेचे होते आणि त्यांनी मला बक्षीस दिलं आणि मला बोलवून घेतलं. कुठला रे बाळा तो? मी सांगितलं मी बेजवडीचा. काय करतो? तर म्हटलं काही नाही, असं असं 10वीला आहे मी आणि असं असं हे आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तू छान कुस्तीगीर आहेस, तुला काय अडचण पडली तर मला भेट. मी त्यानंतर 11वीला साताराला LBS कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि ऍडमिशन घेताना माझ्या डोक्यात एवढाच विषय होता की त्यावेळेला मिलिटरी भरतीचं केंद्र सातारमध्ये होतं आणि त्या केंद्रात वारंवार जाऊन आपण भरती होऊन जायचं. त्यावेळेला माझे मामा सोपानदेव, प्राध्यापक सोपानदेव माने हे नुकतेच सोमय्या कॉलेज मुंबईवर नोकरीच होते आणि त्यानं सांगितलं मला की तू सातारला ऍडमिशन घे आणि तिथं भरती हो. आणि ते मला दरमहा 50 रुपये पाठवायचे आणि मी तिथं असताना मी पोलीस भरती काही झालो नाही किंवा मिलिटरी भरतीही झालो नाही, परंतु मला बुवासाहेब मानेंनी माझी कुस्ती बघितली होती आणि मला 1978 साली बुवासाहेब मानेंनी ST मध्ये ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून त्यावेळेला नोकरी दिली. त्यावेळेला आदिगराव पाटील पार्लेकर हे विभाग नियंत्रक होते आणि बुवासाहेब मानेनेच माझं जीवन घडवलं म्हणलं तर असं काही वावगं ठरणार नाही. भाऊ, खरं तर अजून एक प्रश्न पडतो की माणसं नोकरी लागली का नोकरी की नोकरी करत असतात, ते म्हणजे कुटुंब नोकरी एवढेच त्यांचं असेल तर त्यापेक्षा शेती आपल्या पुरतं मर्यादित राहतात. पण तुमच्या मनात असा कसा प्रश्न आलाय की पतसंस्था उभी करावी एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी? खरं तर आपल्या दुष्काळी भागात खरं तर नवीन देवरे डेपो जी काय परिस्थिती, पण अशा परिस्थितीचा पण विचार करून तुमच्या मनात एक प्रश्न आला की एक पतसंस्था निर्माण करावी. कसा तो प्रवास तुमचा होता म्हणजे सहकाराकडे वळण्याचा? साहेब तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आमच्या ST कर्मचाऱ्यावर समाजाने शिक्का मारलेला आहे की ही व्यसनी लोक आहेत. आणि मग लोक आमच्यातली जी लोक आहेत, आमच्या ड्रायव्हर कंडक्टरची काही मुलं कोण डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, अगदी उच्च पदस्थ आहेत, परंतु समाजाने एकदा शिक्का दिला की हे लोक वागायला चांगली नाहीत आणि अशीच किंबहुना धारणा आमच्या लोकांच्यावर होती. आणि मग आमच्या लोकांच्याकडून जे सावकार, खाजगी सावकार 5 रुपये 10 रुपये शेकड्याने पैसे घ्यायला द्यायला इथं डेपोमध्ये हजर असायचे आणि आमच्या कर्मचाऱ्याचा पगार 7 तारखेला असायचा आणि 7 तारखेला आमचा कर्मचारी उशिरा येईल पगाराला, परंतु सावकार त्याच्या अगोदर येऊन तिथे बसलेले असायचे आणि व्याजाचे पैसे गोळा करायचे आणि लोकांना एवढा त्रास द्यायचे की पैसे नाही दिले तर त्याला कामावर जाऊ द्यायचे नाही, ते बाकी त्रास द्यायचे, हाणमार करायचे. आणि ही सगळी गोष्ट मी माझ्या डोळ्यानं पाहिली होती. आणि मग माझ्या डोक्यात असा विषय आला की ही कर्मचारी आपले 5 रुपये 10 रुपये टक्क्यानं पैसे हे घेतात, मग आपण ह्यांच्यासाठी जर एक पतसंस्था निर्माण केली आणि त्यांना जर त्यांच्या आर्थिक गरजा भागवल्या तर ही लोक तिकडे जाणार नाहीत. म्हणून मी त्यावेळेला 1989 साली ST कर्मचारी सहकारी पतसंस्था निर्माण केली आणि कुठलंही कायद्याचा बडेजाव न करता लोकांना 5,000 10,000 म्हणजे जे सावकाराकडून पैसे घ्यायचे ते पैसे न घेता आपल्या संस्थेतून घ्यावेत आणि ते अगदी दर शेकडा 12% एवढ्या कमी व्याजदरानं आम्ही लोकांना पैसे दिलं आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याचा माझा एक अल्पसा प्रयत्न मी त्यावेळेला केला. आज बुवासाहेब माने हे राजकीय क्षेत्रातले वलय होतं आणि बऱ्याच वेळेला म्हणजे ते काँग्रेसच काम करत होते. मनात आलं की त्या पक्षाकडे वळावं आणि कुठल्या कुठल्या पदावर तुम्ही त्या दरम्यान काम केलं? साहेब मी नोकरी एसटीत करत असताना संघटनेत काम करत होतो आणि महाराष्ट्र ST वर्कर्स काँग्रेस इंटक ही आमची संघटना होती आणि ही संघटना काँग्रेस प्रणित संघटना होती. आणि काँग्रेस प्रणित संघटना असताना ह्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय गोविंदराव अधिक होते आणि वेगवेगळे असे अध्यक्ष होत गेले आणि मी काँग्रेस प्रणित संघटनेत काम करत असल्यामुळं मला या ठिकाणी पहिल्यांदा तालुक्यातल्या मंडळींनी म्हणा, जिल्ह्यातल्या मंडळींनी म्हणा,
मला काँग्रेसचा तालुकाध्यक्ष केलं त्यांनी. बर. आणि काँग्रेसचा तालुकाध्यक्ष केल्यानंतर माझी घोडदौड अशीच कायम सुरू राहिली. आणि आजही मी गेली 25-30 वर्ष काँग्रेस संघटनेत आहे. मी आदरणीय जयकुमार भाऊ बरोबर काम केलं, आपले मंत्री ग्रामविकास मंत्री त्यांच्याबरोबर काम केलं. ते काँग्रेस संघटनेत होते, काँग्रेसचे युवकाध्यक्ष झाले. ते पृथ्वीराज बाबांच्या बरोबर ते होते. परंतु मध्यंतरीच्या काळात 2019 साली काळानुसार बदलत गेले आणि त्यांनी भाजपत प्रवेश केला. त्यावेळेला मी त्यांना नम्रपणे सांगितलं की माझी जडणघडण काँग्रेस पक्षातली आहे. मी तालुकाध्यक्ष होण्याइतपत माझा पूर्व इतिहास बघितला. माझे आई वडील अशिक्षित होते. माझं कुणीही काँग्रेसमध्ये किंवा राजकीय पक्षात कुणीही नव्हतं. तरी सुद्धा मला काँग्रेसनं संधी देऊन काँग्रेसच्या नावावर मी तालुकाध्यक्ष झालो. भावना मी काँग्रेसमध्येच राहणार, मी त्यांना नम्रपणे सांगितलं. आजही ते भाऊ वेगळ्या पक्षात आहेत, मी वेगळ्या पक्षात आहेत. आमचं काही दुराग्रह नाही, परंतु विचाराशी मी पक्का आहे. भाऊ, खरं तर बऱ्याच वेळेला आपण पक्षात काम करत असताना ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल किंवा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, तुम्ही कधी उतरलाय का किंवा घरातनं कुणाला उतरवलंय का? आणि कुठल्या संस्थेकडे तुम्ही वाटचाल केलेली आहे का? म्हणजे ग्रामपंचायत असेल इकडे, म्हणजे काही वेळेला बरेच लोक म्हणतात की तुम्ही पक्षाचं काम करता, पण पक्षाच्या माध्यमातून तुम्ही सरपंच व्हावं, काय पंचायत समिती असं काय अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. खरं तर मला नोकरीला असल्यामुळे कुठल्याही इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकीत भाग घेता येत नव्हता. परंतु माझ्या पत्नीला मी बिजवडी गावचा सरपंच करण्यात यशस्वी ठरलो. लोकांनी माझ्या भरभरून प्रेम केलं आणि माझी पत्नी बिजवडी गावची सरपंच झाली. त्यानंतर दुसऱ्या टर्मला माझा मुलगा योगेश हा बिजवडी गावचा उपसरपंच झाला आणि त्याच्यानंतर काही कालावधीसाठी तो गावचा सरपंचही झाला. म्हणजे रिक्त पदावर तो होता. म्हणजे सरपंच रजेवर गेल्यावर काही कालावधीसाठी तो रिक्त पदावर सरपंचही झाला. आणि माझा दुसरा भाऊ सुरेश भोसले हा साधारण 15 वर्षे बिजवडी गावचा उपसरपंच होता. आणि बिजवडी गावानं माझ्यावर भरपूर प्रेम केले आणि अद्यापही प्रेम करत आहेत. परंतु आता कालांतरानं थोडासा म्हणजे आता जी राजकीय परिस्थिती बघितली आपण, तर लोक विचाराला फार प्राधान्य देत नाहीत. जे देणारे आहेत ते आमच्या बरोबर आहेत, जे न देणारे आहेत ती अन्य पक्षाबरोबर गेलेली आहेत. आणि त्याचं आम्हाला शल्य नाही, कारण आम्ही विचाराशी काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत. पण तरी पण भाऊ, आपले तुमचे चिरंजीव योगेश दादा मार्केट कमिटीला आहेत. खरं तर तोही प्रवास म्हणजे संचालक म्हणून आज काम करतात. ते कसं प्रवास म्हणजे चिरंजीवाचा तिकडे? चिरंजीव मार्केट कमिटीला आदरणीय देशमुख साहेब, आमचे प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची त्यावेळेला युती झाली आणि त्या युतीमध्ये आम्हाला उमेदवारी मिळाली. आम्हाला काँग्रेसला 2 सीट दिल्या होत्या. एक सोसायटी मतदार 3 सीट दिल्या होत्या. 2 सोसायटी मतदारसंघ होतो आणि एक ग्रामपंचायत मतदारसंघ होतो. परंतु आमच्या गावचे ऍडव्होकेट कुंडलिक भोसले आणि माझा मुलगा योगेश भोसले, तो ग्रामपंचायतीमध्ये कुंडलिक भोसले सोसायटी मतदारसंघात नव्हते. हे 2 निवडून आले आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र पोळ खालच्या गोंदवलेचे, त्यांचा अगदी अल्पशा मतानं पराभव झाला. परंतु आम्ही विचाराशी फारकत न घेता आदरणीय देशमुख साहेबांनी आम्हाला 3 सीट दिल्या होत्या आणि त्या 3 सीटपैकी 2 सीट आमच्या निवडून आल्या. आणि योगेश भोसले आजही बऱ्यापैकी सक्रिय आहे राजकारणात. मी थोडासा नाही म्हटलं तर थोडस बॅकफुटवर आहे, पण मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. आणि माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की प्रसंग येत असतात, जात असतात, राजकारणात चढ उतार असतात, पण आपल्या विचाराशी फारकत जर केली आपण तात्पुरत्या लाभासाठी किंवा तात्पुरत्या स्वार्थासाठी, कुणीही काही करू शकतं, परंतु त्या विचाराचे आम्ही आहोत. धन्यवाद भाऊ. खर तर प्रश्न अजून एक पडतो. खरं तर साहित्यिक क्षेत्रात तुम्ही काम केलेलं आहे, 3 पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत.
राजकीय प्रवास पण तुम्ही केलेला आहे. म्हणजे पत्नी सरपंच झाल्या, चिरंजीव डेप्युटी संचालक झालेत, डायरेक्टर आहेत आणि असा सर्व प्रवास केल्यानंतर एक मनात प्रश्न पडतो, की आपल्या हातून अजून काहीतरी राहिलंय करायचं. तर कुठलं काम तुमच्या हातून राहिलेलं आहे? असं आता वाटतंय, की बाबा सहकारात एक संस्था उभी केलेली म्हणजे जे कठीण काम म्हणतो आपण, ते सुद्धा तुम्ही सहज केलेलं आहे. मगाशी खरं तर तुम्ही मुलाखत देताना पहिल्यांदाच भावनिक झाला होता. आईनं तुम्हाला सांभाळलं. आईचं ज्यावेळी तुम्ही सांगत होता त्यावेळेला तुमच्या डोळ्याला पाणी होतं. पण असाच बघितल्यानंतर एक मुलगा एक क्षणभर विचार केल्यानंतर एका संस्थेचे संस्थापक आहे. एवढं सगळं उभं केल्यानंतर अजून आईची काहीतरी राहिलंय आपल्या हातून. काय राहिलंय असं तुम्हाला वाटतं? आपण एकटं मोठं होण्यात अर्थ नसतोय. समाज, माझा जे दीन दुबळा माणूस आहे त्याला सामर्थ्य मिळावं. आणि आता जी राजकीय परिस्थिती आहे, आपण काय फार मोठे देशाचं किंवा राज्याचं राजकारण करणारी मंडळी नाहीत. परंतु आता जी सद्यस्थिती आहे राजकारणामधली अत्यंत भयावह आहे. आणि हीच परिस्थिती राहिली तर सामान्य माणूस न्यायापासून वंचित राहील. खरं तर पूर्वी असा माणूस म्हणायचा, एखाद्या धनदांडग्या माणसानं जर अन्याय केला तर तो म्हणायचा की मी कोर्टात जाऊन न्याय मागल. परंतु आता तीही परिस्थिती राहिलेली नाही. कारण सामान्य लोकांचा कोर्टावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही, हे मला खेदानं म्हणावं लागतं. त्याचं कारण असं आहे की आपण जर गेल्या 10-15 वर्षातला, 10-12 वर्षातला, 11 वर्षातला इतिहास जर बघितला, परंतु सामान्य माणसाला न्याय मिळावा एवढीच माझी परमेश्वरावर अपेक्षा आहे. बरं भाऊ, खरं तर मुलाखतीतला खरं तर ते पहिलाच प्रश्न मी विचारायला पाहिजे होता. पण अ, शेवटच्या टप्प्यात आणून तो विचारतोय, की एम.के. भाऊ फक्त म्हटलं की बिजोडी नाव डोळ्यात येतं आणि किती कुठले असले तरी तुमचंच नाव येतं. तर हे एम.के. भाऊ खरं तर तुम्हाला महादेव कोंडदेव भोसले हे तुमचं नाव. पण एम.के. भाऊ तर हे नाव कसं तळागाळापर्यंत पोहोचलं? काय कारण असावं? याचं कारण एवढंच आहे की मी सामान्य माणूस, माझ्याकडे कुठलाही माणूस आला आणि कुणी काय मला विचारलं, खरं तर माझा एम.के. भाऊचा प्रवास वेगळा आहे. एम.के. भाऊ म्हणण्याचं जे प्रख्याते, दिबा बिराजदार अशी जी शॉर्ट नेम आहेत त्यापैकीच एक शॉर्ट नेम लोकांनी मला ठेवलं. मी माझ्या मनानं माझं एम.के. भाऊ नाव ठेवलेलं नाही. तरी पहिल्यांदा कोण म्हटलं बाबा एम.के. भाऊ? म्हणजे त्या ह्याच्यातलं एखादं कोणतरी म्हटलं असेल. नाही किंवा नोकरीतून ती सुरुवात झाली का गावातून झाली? कसं ते? नाही, माझ्या नोकरीतूनच माझी सुरुवात झाली एम.के. भाऊ म्हणायची. एम.के. भाऊ. खरं तर भाऊनी सर्वच प्रश्नांची उत्तरं दिलखुलासपणे दिलेली आहेत आणि भाऊंचा खरं तर प्रवास भाऊनी सरळ सांगितलेला आहे आणि अनेक वेळेला ते हृदय हिलवणारा प्रवास होता. पण गरीब कायम राहत नाही हे आईचं वाक्य त्यांनी कायम ठेवलेलं आहे. ते नोकरीतून सहकारातून वेगळ्या राजकीय व्यासपीठावर गेले आणि वेगवेगळ्या व्यासपीठावर सुद्धा जात असताना खरं तर लोकांनी निवडणुकीच्या मैदानात सुद्धा भावना भरभरून प्रेम दिलं. पत्नीनं सरपंच केलं, मुलाला डेप्युटी सरपंच करून, प्रभारी सरपंच करून, मार्केट कमी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत खरं तर प्रवास त्या कुटुंबाचा झाला. खरं तर आयुष्यात काय कमवलं लोक विचारतात त्यावेळेला भाऊ आमचे नक्की सांगतील की सर्व क्षेत्रात आज मी समाधानी आहे. साहित्य क्षेत्रात सुद्धा खरं तर राजकीय लोक दिसत नाही, पण तिथं सुद्धा भाऊनी तो मान मिळवलेला आहे, साहित्यिक लिखाण केलेलं आहे. अंदेश भूषण सोबत बोलल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि तुमचा जो साहित्यिक प्रवास आहे, इथून पुढचा प्रवास आहे, या प्रवासास मंदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा.